काल आमच्या इकडच्या बागेपाशी मी दोन साधारणपणे 70 किंवा 65 ते 70च्या वयोगटातले दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना ऐकलं. अरे आजकालची पोरं त्या ए आयच्या नादी लागायला लागलेत. नादी? अरे बापरे, मला पण जरा कसंसंच झालं शब्द ऐकून, हा नादी लागायला लागलेत वगैरे. पण बरोबर आहे, साहजिक आहे, कारण कुठली गोष्ट एकदम अचानक नवीन येते आणि येऊन आपल्यापाशी धडकते, त्याच्यासाठी ती आपल्याला चेंज तो नको असतो. आमच्या लहानपणीसुद्धा ए आय म्हणजे ए आय मला पावसात जाऊ दे ते वाला ए आय. बाकीचं आत्ताचं ए आयशी आपला तेव्हा काही संबंध नव्हता. पण आत्ता जे ए आय आलेलं आहे त्याला तुम्ही पुढच्या पिढीला लर्निंगपासून कृपा करून डिस्करेज करू नका. त्या ए आयचा यूज किंवा ते ए आय ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे, आपल्या आयुष्याचा घटक झालेला आहे आणि त्याचा योग्य वापर आपल्याला शिकवायला पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला दूर पळून चालणार नाही आहे. उलट माझं तर म्हणणं असेल की 6वी 7वीतली मुलं जी आहेत त्यांना हळूहळू ए आयचे प्रॉम्प्टिंग स्किल्स आणि इतर ए आय रिलेटेड सगळ्या चांगल्या विषयांचं नॉलेज देणं गरजेचं आहे. आपल्याला लहानपणी विचारायचं ना निबंधामध्ये, विज्ञान शाप की वरदान, तसं ए आय शाप की वरदान. शाप अजिबातच नाही हो. प्रत्येक टेक्नॉलॉजी नवीन येते ती वरदानच असते. आपण त्याचा उपयोग कसा करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. लहान मुलांना आणि ह्या सगळ्या पिढीला, नवीन जनरेशनला आपण समजा बॅलन्स घालून देऊ शकलो की खेळ चालू राहू देत, मित्रमैत्रिणींबरोबरची इंटरॅक्शन चालू राहू देत, फॅमिली बॉन्डिंग चालू राहू देत आणि पॅरलली तुला ए आयसुद्धा येऊ देत, हे समजा आपण साधू शकलो तर त्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. त्यांना बाजूला कशापासून ठेवायचं आहे तर ते डीप फेक आणि इतर कुठलं अनऑथेंटिकेटेड कंटेंट ह्यापासून आपल्याला त्यांना बाजूला ठेवायचं आहे आणि त्यांचा खेळ आणि त्यांचं फॅमिली इंटरॅक्शन हे आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. हे जर दोन्ही बॅलन्स करता आलं तर ही सगळ्यात फास्ट लर्निंग आणि सगळ्यात फास्ट ग्रो करणारी पिढी ठरणार आहे.